जय काळसिद्ध. आपण ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय अनेक वेळा केलेला आहे आणि ज्ञानेश्वरीच्या संदर्भात सुद्धा अनेक प्रवचनं झालेली आहेत. पण आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेणार आहोत. माऊली काय म्हणते? पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते पाविजे ते शुद्ध पुण्य. काय म्हटलंय बघा, माऊली काय म्हणते का? त्यांनी बघा पुण्य आणि पाप. आता पुण्य, आता हे कर्म, आपण कर्म करत असतो आणि कर्म करताना अशी सकाम कर्म करतो आणि निष्काम कर्म पण करतो. आता सकाम कर्म जी आहेत ना, सकाम कर्म म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, 100 अश्वमेध यज्ञ केलेत तर तुम्हाला मग इंद्रपद प्राप्त होईल. पण हे कसं झालं? हे सकाम कर्म झालं. कळलं की नाही? म्हणजे महाराज त्याला डाकाचं सोनं म्हणायचे. म्हणजे इंद्रपद प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही सकाम म्हणजे कामनायुक्त कर्म केलीत. कळलं? म्हणून त्याला म्हटलं त्याने पुण्यात्मके पापे म्हटलं. हा, हे पुण्य आहे. सकाम कर्म तुम्ही करता, स्वर्गप्राप्ती होईल. कळलं ना? म्हणजे हे पुण्य आहे आणि या पुण्याने तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. तुम्ही स्वर्गाला जाल, स्वर्गाचा आनंद अनुभवाल. आणि स्वर्गामध्ये काय आहेत? कामधेनूची किल्ला खिल्ला रे. नंतर तरुवर ह्याची बन, आपले कल्पवृक्षाची तरुवरे अनेक हे आहेत. कळलं की नाही? म्हणजे तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळतील. म्हणजे आनंद अनुभव करता येईल, एन्जॉय करता येईल. कळलं? स्वर्गात गेल्यानंतर. पण त्याला काय म्हटलंय त्यांनी? डाकाचं सोनं म्हटलंय. आणि पुण्यात्मके पापे म्हटलंय, पाप म्हटलंय. म्हणजे हे शेवटी पापच म्हटले का? कारण ते पाप तिकडचं सगळं ना 5 स्टार हॉटेलमध्ये पैसे संपले की उतरला खाली. मग स्वर्गामध्ये पण पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये पुण्याचा उपभोग घ्याल. पुण्य संपलं की दिलं ढकलून खाली. म्हणून म्हटलंय पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. त्याला पाप म्हटलंय, डाकाचं सोनं म्हणून पाप म्हटलंय. बरं, आता पापात्मके पापे नरका जाईजे, कुच्छितः नरा इति नरका. आता नरकाची प्राप्ती कधी होते? पापात्मके पापे. अनेक प्रकारचे पाप केले, अनेक प्रकारची पापकर्म केली, मग त्यामुळे काय होणार? नरकाला जाईल. कुच्छिता नरहा इति नरकहा. म्हणजे मनाची अतिशय भयान स्थिती होऊन जाते. कळलं की नाही? आता हे दोन्ही झालं. आणि माते पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि माझी प्राप्ती व्हायची असेल, माझी प्राप्ती म्हणजे कसं काय? स्वतःला ओळखायचं असेल, मी कोण आहे ओळखायचं असेल तर त्याला शुद्ध पुण्य म्हणतात. एक दिवशी प्रवचनात हे म्हणत होतो, महाराजांनी मला थांबवलं, ऐ थांब आणि सांग हे शुद्ध पुण्य कुठे, कुठलं? आता महाराजांनी मला थांबवलं. काय म्हणाले? शुद्ध पुण्य कुठलं? आता आपण इथे सगळं जे काय करतोय ना, हे शुद्ध पुण्य. लक्षात घ्या, संत संघामध्ये सगळे भक्त बसलेले होते. महाराज म्हणतायत की आत्ता ह्या क्षणी आपण सगळे जे काय करतोय ना, हे शुद्ध पुण्य. आणि ह्या शुद्ध पुण्याने कसं होईल? ह्याला शुद्ध पुण्य का म्हटलं? कारण कुठलीच इच्छा नाही ना, काहीही अपेक्षा नाहीये. कळलं ना? म्हणजे आता हे जे आपण काही कर्म करतोय ह्यामधून काहीही म्हणजे कुठल्याही प्रकारची कामना नाही. पूर्ण, कळलं ना? पूर्ण अलिप्त होऊन कर्म करतोय आपण. कुठलीही कामना नाही, कुठलीही इच्छा नाही. आणि असं जे कर्म होतं ह्याला शुद्ध पुण्य म्हटलेलं आहे. आणि ह्या शुद्ध पुण्यामुळे काय होतं? स्वतःची ओळख होते, मी कोण आहे कळतं. आपला निश्चय होतो ना, मी आत्मा आहे. आणि महाराजांनी हेच आपल्याला दाखवून दिलं ना. महाराज काय काय आपण इतकं दीर्घकाळ महाराजांबरोबर राहिलोय आणि महाराज आत्म्याशिवाय काय बोलतच नव्हते. कळलं की नाही? एक बायको, बायकोचं ऐकतोस की नाही? बायकोचं म्हणजे कोणाचं? एक, त्या आत्म्याचं. परमानंद परमेश्वर परमात्मा मीच आहे हा निश्चय व्हायला पाहिजे. आणि महाराजांनी सगळ्यांकडून हा निश्चय करून घेतलेला आहे.
म्हणून महाराज काय म्हणाले, मी तुम्हाला सगळ्यांना अमर केलेलं आहे. माझी मुलं मरणारच नाहीत, त्यांना अमर केलेलं आहे. मी त्यांना अमर कोश धारण केलेलं आहे, परिधान केलेलं आहे. कळलं, लक्षात आलं ना? म्हणजे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. संत संघामध्ये आपण सद्गुरु माऊलीच्या सान्निध्यात जे आपण करतो हे आपलं शुद्ध पुण्य आहे. जय काळ सिद्ध, जय काळ.